कोल्हापुरातील श्री सद्गुरू दादा महाराज सांगवडेकर सेवा प्रतिष्ठानमार्फत दरवर्षी परमपूज्य श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येतो। यावर्षीचा 105वा पुण्यस्मरण सोहळा 6 फेब्रुवारी 12 फेब्रुवारी दरम्यान विश्व पंढरी इथं साजरा होतोय। या पुण्यतिथी उत्सवात श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टच्या वतीनं समाजातील दीनदुबळ्या, अनाथ आणि दुर्लक्षित लोकांची निरपेक्ष सेवा करणाऱ्या व्यक्तींचा माऊली आनंदी पुरस्कारानं सन्मान केला जातो। यावर्षीचा माऊली आनंदी पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी विश्व पंढरी इथं आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय आणि रिसर्च सेंटरच्या 30 औषधांचं लोकार्पण आमदार सतेज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। चेतना अपंगमती विकास संस्थेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अर्थ लाभो जीवनाला हीच आमची प्रार्थना या गीताचं सादरीकरण केलं। यावेळी परमपूज्य आईसाहेब सांगवडेकर आणि आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते चेतना अपंगमती विकास संस्थेचे पवन खेबुडकर यांना माऊली आनंदी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। शाल, श्रीफळ, रोख रक्कम, ज्ञानेश्वरीची प्रत आणि मडकं घडवणाऱ्या कुंभाराची प्रतिकृती असं या पुरस्काराचं स्वरूप होतं। हा पुरस्कार म्हणजे आपलं भाग्य असल्याचं पवन खेबुडकर यांनी सांगितलं। यावेळी त्यांनी माऊली आनंदी दादा महाराज यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी पवन खेबुडकर यांना माऊली आनंदी पुरस्कार देऊन खऱ्या अर्थानं कोल्हापूरचा आणि चांगल्या कार्याचा गौरव केला असल्याचं सांगितलं। समाजातील खऱ्या रत्नांची ओळख करून देण्याचं काम या ट्रस्टनं केलंय। महापूर, कोविड अशा सर्वच संकट काळात काम करून मेळघाटपासून ते राज्यातील सर्व ठिकाणच्या कुपोषित बालकांच्या संवर्धनाचं मोलाचं काम ट्रस्टकडून सुरू असून हे कार्य कौतुकास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं। ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान या तत्वाप्रमाणे वागून चांगल्या कार्यातून समाधान मिळवून पुढील पिढी घडेल असा आशावाद आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला। यावेळी श्री विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय आणि रिसर्च सेंटरचे अध्यक्ष निरंजनदास सांगवडेकर, आनंदनाथ सांगवडेकर, रामराया सांगवडेकर, श्यामला सांगवडेकर, समीर जमदग्नी यांच्यासह साधक आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।